ये वीडियो सिर्फ एंटरटेनमेंट पर्पस के लिए बनाया गया है, इसलिए कृपया सीरियसली ना लें। तो हेलो गाइस, ये वीडियो वैसे कोई व्लॉग नहीं है, क्योंकि इस वीडियो में हम प्रैंक करने वाले मेरे दोस्त के ऊपर। मतलब मेरा एक दोस्त है महाराष्ट्र में, तो उसका एक दोस्त है ट्यूशन में, तो आज हम उसके ऊपर प्रैंक करने वाले हैं। तो अभी उसको कॉल लगाते हैं और उसके बाद देखते हैं क्या होता है। तो गाइस उसको कॉल कर रहे हैं, बट वो कॉल नहीं उठा रहा है। लेट्स सी, बिजी जा रहा है इसका कॉल। उठा ले। हॅलो, हॅलो. कोण बोलतंय? हा बोल ना, कोण? मी हा बोला. तुम्ही 27 तारखेला पेपर होता तुमचा. त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी हॉस्पिटलचा पासवर्ड हॅक केलता म्हणे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही काय हॉटस्पॉटचा पासवर्ड हॅक केला होता म्हणे. नाही का? तुम्ही हॉटस्पॉटचा पासवर्ड हॅक केला होता आणि सगळ्यांना वाटत होते. अजिबात नाही, कारण वायफाय सगळ्यांना माहिती वायफाय आहे म्हणून. मी तर मला हॅकिंग करताच येत नाही मुळात. मी उगं म्हणायचो मी ट्युशन मध्ये की हो मला येते कोडिंग म्हणून, पण तसं नाहीये ऍक्च्युली. नाही, कारण मला कारण प्रणवने आता सांगितलं. नाही, असं तुम्हाला सांगू का सर, की पोरं जे होते आमचे, सगळे जे पोरं आम्ही सोबत थांबतो ना, तर माझे कडूनच नेट घेतो. त्याचं 5G अनलिमिटेड असल्यामुळे. मी तर असं काही हॉटस्पॉट घेतलं नाही. स्वतःचं नेट असल्यामुळे तर मला काही घेणं नाहीये. नाही, कारण तू हॉटस्पॉट काहीतरी हॅक केलं पासवर्ड आणि सगळ्यांना देत होता म्हणून ट्युशनमध्ये. नाही सर. नाही, कारण तो मला म्हणला. आणि आमचं काय हॉटस्पॉट त्या दिवशीपासून चालत पण नाहीये. नेट येत नाहीये त्याच्यातून. नाही, ऍक्च्युली कसं आहे ते, कोणतं तरी वायफाय मला सुद्धा म्हणला होता तो. पण मी उगाच त्याला म्हणलं मला माहीतच नाही. मी उगाच म्हणजे मित्राचा हॉटस्पॉट कनेक्ट केलं होतं, त्याच्यामुळे काहीच नाही. नाही, कारण त्या तुम्हाला दिवशी वाटत असेल तर तुम्ही आल्यानंतर माझा फोन चेक करू शकता. तसं काही हे नाही. नाही, कारण त्या दिवशीपासून आमचं हॉटस्पॉटही चालत नाहीये. म्हणे. नाही, मी ऍक्च्युली मजाक करत होतो त्याच्यासोबत. उगाच म्हणजे त्याला वायफाय कनेक्ट दिसलं माझ्या फोनला. तो म्हणे कोणाचं वायफाय म्हणे. मी म्हणलं कनेक्ट केलं मी इथलं. असं तसं आमचं मजाकमध्ये बोलणं झालं होतं, पण ऍक्च्युली मी नव्हतं केलं. नक्की ना? कारण आमचं हॉटस्पॉट चालत नाही त्या दिवशीपासून. नक्की खरंच एक जमत नाही. ऍक्च्युली मी उगा म्हणायचो, पण मला ऍक्च्युली कोडिंगच जमत नाही. नाही, बोलून घे एकदा. बरं, ठीक आहे. तू गेला का? कट झाला का? नाही, आहे ना. हॅलो. हे म्हणणार. हा. कुठे आहे तू? नाही दिसत मला. अरे पण माझ्या ह्याच्यात तर दाखवतोय तो कॉलमध्ये आहे. थांब, मी कट करतो. जाऊ दे. बरं, वापस लावतो त्याला. कोण आहे नेमकं? एक आहे ना. आणि तुझ्यासोबत झाले प्रँक. आम्ही युट्यूब वर व्हिडिओ टाकत होतो. कोण बोलतोय रे? आता तुम्ही कोण आहे नेमकं मला कळू दे. कोण बोलते नेमकं? ते कोण आहे? ते कोण आहे? माझा मित्र आहे. तो माझा मित्र बोलत होता. कोणत्या सायन्स अकॅडमीत मंदिर पाठक भरला मला बघायचंच होतं. ते कोण आहे ते? अरे ते त्याचं युट्यूब चॅनल आहे ना, तर त्याचं एक कंटेंट पाहिला. आम्ही प्रँक कॉल करत होतो आणि ते तुझा बकरा म्हणला. घरात बोलू शकत नाही रे मी, म्हणून शांत बसलेलो आहे रे. नाही तर व्हिडिओ युट्यूब वर व्हिडिओ पाहून घेशील नंतर. नाही, प्रँक झाला. सॉरी मला. मी त्याला नको म्हणलो तरी तो फोर्स करत होता.
म्हणलं कॉन्टिन्यू भेटून जाईल म्हणून केला. तू जर तिथं असशील, तुला जेवढं जोरात मारतील त्याच्या कान फाडत मार पटकन. भाऊ कॉन्फरन्सवर येतो. घरी घेणारच आहे म्हणत आला, येऊ दे. अरे तो गुजरात मध्ये राहतो बा. अरे माझ्याकडनं पण एक दे, माझ्याकडनं पण एक दे प्रणवला. हातात तू बिस्किट घेतलंस, त्याला बुडवलंस आणि ते खायच्या आधी ते चहामध्ये पडले.